झाडं वाचवा आंदोलनाकरता आज मनसे रस्त्यावर आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर ठाण्यात मनसे आक्रमक आहे। पर्यावरण रक्षणाकरता आज हरिनिवास सर्कल या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तसंच ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हरिनिवास सर्कल या ठिकाणी हे आंदोलन केलं जाईल। कोकणवासियांकरता खुशखबर आहे, कारण रेल्वेचा प्रवास आणखीन सुखकर होईल। 3 नवीन रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर करण्यात येतोय। सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर आहे। या निर्णयामुळे कोकण रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये भर पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांना हे यश मानलं जातंय। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मंगरुळ एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स, तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस या 3ही एक्सप्रेसला सावंतवाडीत आता थांबा असेल। अमरावतीमध्ये प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार आहे। वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या आहे। मुलीनं विष प्राशन करून जीवन संपवलंय। मानसिक धक्क्यातून मुलीचं टोकाचं पाऊल आहे। प्रियकरासह मित्र आणि या मृत मुलीच्या 2 मैत्रिणींवर गुन्हा दाखल आहे। विद्यार्थ्यावर रागवणं आत्महत्येस प्रवृत्त करणं ठरत नाही। नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिलाय। बुलढाण्यातील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, जो आता रद्द करण्यात येतोय। शिक्षकांना फटकारल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या। चिठ्ठी शिक्षकांनी रागवल्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेखही करण्यात आलेला होता। एसआयआर प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणं बीएलओना चांगलंच भोवलंय। नागपूरमधल्या 11 बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 11 बीएलओ अंगणवाडी सेविका आहेत। विना तिकीट प्रवाशांवर पश्चिम रेल्वेची कारवाई आहे। पश्चिम रेल्वेला 3 महिन्यात एकूण 70 कोटींचा महसूल आहे। एप्रिल ते जून दरम्यान एकूण 70 कोटींचा महसूल हा जमा आहे। केवळ जून महिन्यातच 2.65 लाख रक्कम वसूल करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जून मधील महसुलात 21.30% वाढ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।